मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा झाल्यानंतर जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठीचे सत्ताधारी पक्ष देखील कामाला लागलेले आहेत. अनेक दिवसांपासून महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांची रखडलेली जी युती संदर्भातली बैठक आहे ती आज या ठिकाणी पार पडते आहे. जळगाव शहरातले प्रेसिडेंट हॉटेल या ठिकाणी बैठक पार पडते आहे. या बैठकी संदर्भात अत्यंत कमालीची गोपनीयता जी होती ती या ठिकाणी नेत्यांच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या वतीने पाळण्यात आलेली होती. कुणालाही या बैठकीच्या आतमध्ये जाऊ दिलं जात नाही आहे. तसेच पत्रकारांना देखील या बैठकीपासून लांब ठेवण्यात आलं होतं. मात्र या बैठकीची या ठिकाणी आपण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर या बैठकीला शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील असतील, भाजपचे आमदार मंगेश चव्हाण असतील, भाजपचे आमदार सुरेश भोळे असतील, तसेच शिवसेनेचे आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, तसेच भाजपचे व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तसेच महानगराध्यक्ष या बैठकीला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं आहे. अनेक दिवसांपासून महापालिका निवडणुकीसंदर्भात भाजप आणि शिवसेनेची जी युती होती या युती संदर्भातली बोलणी जी होती ती लांबणीवर पडली होती. मात्र आज मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची युतीची घोषणा झाल्यानंतर तातडीची या ठिकाणी बैठक बोलावण्यात आली. या बैठकीमध्ये जे आहेत शिवसेनेकडून जागांची बोलणी केली जाते आहे, भाजपकडून देखील जागांची बोलणी केली जाते आहे. शिवसेनेने 30 ते 35 जागांचा दावा केलेला आहे, तर भाजपने देखील 50+ जागा लढवणार असल्याचं या ठिकाणी दावा केलेला आहे. त्यामुळे आता जागांसंदर्भातली नेमकी बोलणी कुठपर्यंत होते, या महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होते का आणि कोणता पक्ष नेमका किती जागा लढतो, या सर्व प्रश्नांची उत्तरं या बैठकीनंतर या ठिकाणी पार पडणार आहेत. मात्र एकंदरीतच अनेक दिवसांपासून रखडलेली ही बैठक आज मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा झाल्यानंतर जळगावात पार पडत असल्याने वेगवेगळ्या राजकीय चर्चांना या ठिकाणी उधाण आलेलं आहे. आणि या बैठकीनंतरच आता महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात भाजप शिवसेनेच्या युती संदर्भातली सर्वच प्रश्नांची उत्तरही बाहेर पडणार आहेत. कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.